माऊली रामकृष्ण हरी. मी डॉक्टर विलास जगन्नाथ शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मुळव्याध झाला आम्हाला. काय घरगुती उपाय सांगाल? पटकन काहीतरी घरगुती उपाय द्या. एका वाक्यात घरगुती उपाय द्या. तो घरगुती उपाय आम्ही करतो आणि पटकन मुळव्याधातून मुक्तता मिळवतो. तर असं काही नसतं. असं नसतं. म्हणजे मुळव्याध झालाय, हा उपाय करा, मुळव्याध गायब. असं नसतं. तर मुळव्याधाच्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. म्हणजे तो आतला आहे का, मधला आहे का, बाहेरचा आहे? रक्त पडतंय का, रक्त पडत नाही का, मोड आहे का, मोड नाही का, पोट साफ होतंय का, पोट साफ नाही का, आजूबाजूला काय थोडं छिद्र पडलंय का, बगंदर आहे का, फिशर आहे का, फिस्टूल आहे का, बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. तर रुग्णांनी वैद्यांकडे किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर मला मुळव्याध आहे एवढं फक्त सांगायचं नाही, तर काय काय त्रास आहे सर्व सांगायचं. म्हणजे वैद्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी लक्ष देतात. त्या साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी असतात, परंतु आपण त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. तर आता बघा, वाताची मुळव्याध कशी ओळखायची, पित्ताची मुळव्याध कशी ओळखायची, कफाची मुळव्याध कशी ओळखायची. तर साध्या सिंपल लॉजिक सांगतो. तर त्या मुळव्याधी ठिकाणी ठणका असेल, वेदना असेल, समजायचं वाताची मुळव्याध. पित्ताची मुळव्याध असेल, त्या ठिकाणी आग आहे, दाह आहे, जळजळ आहे, अशी भगभग होते शौचाच्या जागी, समजायचं पित्ताचं काहीतरी गडबड आहे. तर पित्त दूषित होईल असा आहार विहार करायचा नाही. कफाची मुळव्याध असेल तर त्या ठिकाणी समजायचं खाज असेल, कंड असेल, त्या ठिकाणी समजायचं मग कफाची मुळव्याध आहे. बऱ्याचशा गोष्टी साध्या साध्या सिंपल सिंपल. मग कफकर असा आहार विहार घ्यायचा नाही. लक्षात घ्यायचं की आपली बाबा कफ आपल्या शरीरामध्ये वाढेल अशा पद्धतीने आपण आहार विहार घ्यायचा नाही. तर आता गरोदर मातांना सुद्धा मुळव्याध होतो. बाळंत जे काही माता भगिनी असतात त्यांना सुद्धा मुळव्याधाची दाट शक्यता असते. ड्रायव्हर जे काही मंडळी आपले बंधू असतात त्यांना सुद्धा मुळव्याधाची दाट शक्यता असते. कारण त्याच्या खाण्यापिण्याच्या जे काही वेळा असतात त्या अनियमित वेळा असतात. वेळेवर जेवण नसतं. माझ्या सर्व ड्रायव्हर मंडळींना, आपले जे काही प्रेक्षक ड्रायव्हर मंडळी असतील, बंधू असतील, त्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही पोटाचे काय आबाळ करू नका. पोटाचे आबाळ करू नका. वेळेवर जेवण करा. आणि लघवी संडासची जी काही भावना निर्माण झाली तर ती अडवू नका. लघवी संडासची भावना तुम्ही जरा अडवताय, कारण तुमचा व्यवसाय तसा आहे, मग तुम्हाला पोटाच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तर धारणीय वेग, अधारणीय वेग म्हणजे कुठले वेग धारण करावेत, कुठले वेग धारण करू नयेत, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. तर तुम्ही लघवी संडास काय अडवू नका. घरातील जे काही माता असतात, घरातील जे काही भगिनी असतात, त्यांना सुद्धा ही म्हणजे मोठी समस्या असते. मग त्यांना सुद्धा अशाच वेगवेगळी समस्या दाट होण्याची शक्यता असते. आता करतीसवरती माणसं घरातली असतात. त्यांना मग सकाळ सकाळ कसं होतं, डबा द्यायची घाई असते. जे काही मुलगा असेल त्यांचा, त्यांचे मिस्टर असतील, घरातली कोण माणसं असतील, त्यांना मग ते कसं असेल, लघवी संडास अडवली जाते आणि लघवी संडास अडवली, लघवीला आले, संडासला आले, मी अडवतोय, तर मग तुम्हाला त्याचा त्रास होण्याची सुद्धा दाट शक्यता असते. बऱ्याचशा गोष्टी मुळव्याधाबाबत सांगता येतात. मुळव्याध वरती काय उपाय सांगाल, काय पथ्यपाणी सांगाल, काय औषध उपाय सांगाल, असे प्रश्न बरेच लोक विचारत असतात. तुम्हाला उपाय भरपूर सांगता येतील. जवळपास 50 घरगुती उपाय मुळव्याधवरती आहेत. तर त्यातील काही उपाय सांगतो. साधे साधे सिंपल सिंपल उपाय असतात. जर शौच्या ठिकाणी आग होत असेल, दाह होत असेल, तर मग काय करायचंय, अर्धा कप दुधामध्ये तुम्ही चमच्यावर तूप टाकून जर मिश्रण सेवन करता तरी दाह आग कमी होऊन जाते. साधा सिंपल उपाय. तुम्ही कोथिंबीर असते बघा, कोथिंबीर आपल्या कोथिंबीर कुटून त्या ठिकाणी लावताय तरी सुद्धा आराम पडत असतो. कोरफड त्या ठिकाणी लावताय हलक्या हातानं तरी सुद्धा आराम पडत असतो. बऱ्याचशा गोष्टी सांगता येतात. आता खारीक असते बघा, खारीक. खारीक फोडल्यानंतर खारकाची बी आपलं एक साधं कापड घ्यायचं, कापडामध्ये गुंडाळायचं आणि तव्यावरती गरम करून शेकवायचं. हलक्या हाताने शेकवायचं. फक्त रक्त पडत नसेल किंवा रक्त पडत असेल तर हा उपाय करायचा नाही. जे काही तुम्ही शेकवणं किंवा काही लेप लावणं हा जो काही प्रकार असतो तो विचारपूर्वक करावा. तर साध्या साध्या गोष्टी असतात. जेवण वेळेवर करायचं. तुम्ही जेवणामध्ये ज्वारीची भाकरी, दुधी भोपळा, पडवळ, कारलं, घोसाळा, म्हणजे साधं साधं आपलं हलका आहार घ्यायचा. थोडंसं तुपाचा वापर करायचा. काळ्या मनुका, पोट नीट साफ व्हायला पाहिजे. काळ्या मनुकाचं सेवन सुद्धा अत्यंत जबरदस्त ठरतं. पाणी उकळून प्यायचं, उकळून गार केलेलं. बऱ्याचशा गोष्टी सांगतायत मुळव्याधाबद्दल. मिरची खाऊ नका. मिरची लोक काय करतात, वडापाव, त्याच्यामध्ये मिरची, मसाला, हॉटेलिंगचे पदार्थ, चिकन, मटण, अंडे, मांसाहार खूप मोठ्या प्रमाणात करतात लोक. म्हणजे भयंकर मोठ्या प्रमाणात मांसाहार आजकाल लोक प्रमाणात करत आहेत. म्हणजे जर तुम्ही मांसाहार जास्त प्रमाणात करताय आणि कसं असतं, लोकांना तळलेलं तेलकट असं फ्राय खूप आवडतं लोकांना. तर मग गडबड होऊन जाते पोटापाण्याची, मग पचायला जड होऊन जातं आणि मग मुळव्याध होण्याची सुद्धा दाट शक्यता असते. मुळव्याध का होतोय, त्याची कारणं काय, पथ्यपाणी, औषधी उपाय सर्व काही नीट जाणून घ्यावेत
आणि साधे साधे सिंपल उपाय तुम्ही वापर करताय तर लवकरात लवकर तुम्ही बरे व्हाल. अशाच प्रकारची माहिती मी सांगत असतो. सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने फायदा घ्या. भेटूया पुढच्या वेळेच्या वेळी. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली.